हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 15. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस च मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणीही प्रक्षुब्ध होत नाही आणि जो कोणाच्यामुळे प्रक्षुब्ध होत नाही, तसेच जो हर्ष, ईर्ष्या, भय आणि उद्वेग यापासून मुक्त असतो, असा भक्त मला प्रिय आहे. भक्त लक्षणे. आता या श्लोकात भगवंत श्री सिद्ध भक्ताची आणखी 6 लक्षणं सांगत आहेत. यस्मात् न उद्विजते लोकः. साधकामुळे लोकांमध्ये प्रक्षोभ उत्पन्न होत नाही, कारण साधकाचा स्थायी स्वभावच जनकल्याणासाठी काम करण्याचा असतो. तो स्वार्थासाठी काहीही करत नाही. त्यामुळे लोकांना त्याच्याविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा असतो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची वृत्ती असते. कोणी स्वतःच्या स्वार्थाला बाधा आल्यामुळे त्याच्यावर नाराज होतात. कोणी राजकारणात त्यांना असा साधक अडचणीचा वाटतो, म्हणून त्याच्यावर नाराज होतात. स्वार्थी, राजकारणी यांच्या राक्षसी वृत्तीमुळे साधकाबद्दल नाराजी होऊ शकते. अशा लोकांना प्रक्षुब्ध व्हायला काही ना काही कारणच हवे असते. काहीच कारण मिळाले नाही तर ते कारण शोधून काढतील किंवा विनाकारण प्रक्षुब्ध होतील. अशांची दखल घ्यायची आवश्यकता नसते, कारण प्रक्षुब्ध होणे, सतत नाराजीचा स्वर लावणे हाच त्यांचा स्थायी स्वभाव असतो. लोकात न उद्विजते चयः. साधक परमात्म्याच्या सेवेत वाहून घेतल्यामुळे, योगसाधना केल्यामुळे शांत झालेला असतो. त्यामुळं तो इतर कोणामुळे कधीही प्रक्षुब्ध होत नाही. प्रक्षुब्ध व्हावे अशी घटना घडली तर ती तो शांतपणे सर्वांना सहभागी करून घेऊन, सर्वांना शांत करून, ज्ञानाने, प्रेमाने समजावून देऊन पार पाडतो. निस्वार्थीपणामुळे, शांत स्वभावामुळे, विनम्रतेमुळे सर्वांना आपलेसे करून घेण्याची वृत्ती त्याच्यात बांधलेली असते. त्यातूनही कोणी साधकाला प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न केला तर साधकाला त्याची दया येते, कारण साधक त्याची विघ्न संतोषी वृत्ती ओळखतो. अशा प्रसंगी साधक कसलाही विरोध करून वातावरण तापविण्याचा डाव यशस्वी होऊ देत नाही. साधक स्वतः शांत राहतो. त्यामुळे प्रक्षुब्ध करण्याचा हेतू साध्य न झाल्यामुळे विघ्न संतोषी हतबल होतो आणि साधकाच्या मूळ प्रवाहात सामील होतो. हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तः. येथे भगवंत श्रींनी 4 सिद्ध लक्षणं सांगितली आहेत. साधक हर्ष आणि ईर्ष्या यापासून मुक्त असतो. एखाद्याचे भले झाले की त्या माणसाचे अभिनंदन करण्यासाठी अनेक जण येतात. ज्याचा त्याने विचार करावा की यात खरोखरच मनापासून हर्ष झालेले किती असतात. बहुतेक जण आपल्याला न मिळाल्याची ईर्ष्या उत्पन्न होते. एखाद्याकडे वाईट घटना घडली की त्याच्या दुःखात मनापासून किती जण सहभागी होतात. असा एखादा क्वचितच असेल. बहुतेक सर्वजण तोंडापुरते एक औपचारिकता म्हणून आलेले असतात. अनेक जण भीतीने पछाडलेले असतात किंवा काही जण प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात. परिस्थितीने हतबल होऊन उद्विग्न होतात. साधक निंद्य कृत्य करत नाही. कर नाही त्याला डर कसली, त्यामुळे तो निर्भय झालेला असतो. भय आणि उद्वेग याच्यापासून मुक्त, अतीत झालेला असतो. साधक हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग यांच्यात कधीही अडकत नाही. त्यामुळे यापासून सुटका करून घेण्याचा प्रश्नच येत नाही. तो यापासून मुक्त असतो. यस च मे प्रियः. भगवंत श्री सांगत आहेत की असा साधक मला प्रिय आहे. याचा अर्थ असा साधक या भवसागरातून तत्काळ मुक्त होतो. हरिओम.